नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड। तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला तेजस आता मानसीच्या त्या खोलीमधून बाहेर आलाय, पण बाहेर येताना तो आधी बघतोय कोण आहे का नाही वगैरे, आणि मग तो इथे आतमध्ये येतोय, म्हणजे अंगणात येतोय, आणि अंगणात तो येतोय तेवढ्यात तिकडनं सूरज येतोय, आणि सूरजला बघून इकडे त्यानं परत तेजसनं नाटक चालू केले, आणि इकडे मानसीला आता आलंय टेन्शन की खरंच यांना कोणी परत भेटलं का काय, म्हणजे परत आता यांना त्रास व्हायला नको असं म्हणून ती इथे प्रार्थना करते। तर इकडे सूरज असा कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे बघतोय, तुझं काय चाललंय असं त्याला विचारायचंय, पण त्याला बघून तो आम्ही तुम्हाला काय देणार नाही, परत तुम्ही असं काहीतरी पाडापाडीचा आवाज आलात ना मी पोलीस कंप्लेंट करीन वगैरे असं इथे ओरडताना दाखवलाय सूरजच्या समोर। आणि सूरज त्याला सांगतोय तू कशाला ओरडतोयस रे, त्यांना चांगले आहे, तू वहिनींना जाऊन सांगे ना मी, तू त्यांना ओरडतोयस। तो लगेच इकडे तेजस म्हणतो तू वहिनींना सांगणार आहे, जाऊन जा सांग जा, म्हणून की इकडे सूरज पण निघालाय दारापर्यंत जातो, परत खिशाला हात लावतो, परत पुढे येतो, मी नाही सांगत पण तू त्यांना त्रास देऊ नको ना, चांगले आहेत ना त्या, असं हळूच म्हणतो, आणि इकडे तो बाहेर निघून जातो। आणि तो निघून गेल्यानंतर इकडे तेजस असा डोक्याला असा म्हणजे हुश करून बसतो, कारण तो गेलेला आहे निघून, काय नाटक जास्त वेळ करायला लागलं नाही, आणि आता ह्यांना स्टूल पाहिजे तर कसं द्यायचं, टेबल पाहिजे ते, कारण घरात तर जाऊ शकत नाही असं म्हणून तो इथे विचार करत थांबलाय। आणि तेवढ्यात ना त्याला इथे आबाची आठवण येते, मग तो आबाला किंवा आईला हाका मारतो, आई टेबल दे गं, आई टेबल दे गं, आणि आबा घेऊन येते टेबल बाहेर, आणि ती विचारते दादा तुला रे कशाला इथे टेबल पाहिजे, तर तो सांगतो मला नको त्यांना पाहिजे। मग लगेच इथे आबा पण चिडते, आणि तुला कशाला त्यांची मदत करायची, त्या एवढं तुला सगळं बोलल्या, कशा बोलत होत्या त्या, तुला बोलल्या म्हणून मी तुला मत पण दिलं नाही, आणि तू असं लगेच त्यांना मदत करणार आहेस, म्हणजे तिच्या बाजूने मत पण दिलेलं नाही आणि तू मदत करणार आहेस त्यांना, आता हे अजून कसे आले नाहीत, म्हणून इकडे मानसी विचार करते, आणि आता ती बाहेर येते। तर इकडे आबाचं आणि तेजसचं बोलणं चालू आहे, म्हणजे तेजस इथे सांगायचा प्रयत्न करते की अगं वहिनी होत्या तिथे म्हणून ते जर असं बोलली, महिला वाटतं का वेगळंच, मग ही म्हणते की म्हणजे वहिनीसमोर इम्प्रेशन मारायचं म्हणून तुला काही पण बोलणार का, मी नाही देणार टेबल नेऊन, तुझं दे, आणि तुला कशाला एवढी मदत करायची, तुझं तू काय ते कर, मी त्यांच्याशी बोलणार पण नाही असं म्हणते, आणि टेबल तिथे रागाने ठेवते, आणि तिथे म्हणते की तुला तात्यांनी घराबाहेर काढले आणि तू तरी पण मदत करणारस का, तू सगळ्यांची इथे मदत करतोस आणि तुझ्या मदतीला कोण येते का रे, असं वगैरे तो इथे बोलत असतो। आणि तेवढ्या तिकडनं आली आहे मानसी पाटणं आली, आणि काय तुम्ही घराबाहेर राहताय, तुम्हाला शिक्षा दिली आहे, मग लगेच तेजसना म्हणतो ती मोठी स्टोरी आहे, पण ते ठीक आहे, ते एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, म्हणजे तसं काही नाही आहे, तो असं लपवायचा प्रयत्न करत असतो। पण मानसी म्हणते मी सगळं काही ऐकलं आहे, तुम्ही घराबाहेर का राहताय, म्हणजे तुम्ही मला मदत केली, ते दागिने पैसे आणले होते ते त्याच्यावरून काही झालं आहे का वगैरे असं ती ते विचारते त्याला। पण इकडे तेजस म्हणतो की ते तेवढं महत्त्वाचं नाही आहे, ते तात्यासाहेब काय म्हणजे शिक्षा करत असतात असे मध्ये मध्ये, आणि विशेष करून मला जास्ती शिक्षा करतात असं म्हणते। आणि आता हिला वाईट वाटते की तिच्यामुळं यांना इथे कसं घराबाहेर राहायला लागलं आहे, आणि मी जाऊन आत्ता बोलते असं म्हणून ती ते सांगायला जाते। तर तो तेजस म्हणतो प्लीज जाऊ नका ना, आत्ता तुम्ही जर बोलायला गेलात तर वहिनीला कळेल नाही का की आपलं भांडण झालेलं नाही, आणि परत तुम्हाला इथे राहायला मिळणार नाही, आता तुम्हाला इथे काय महत्त्वाचं आहे की तुम्ही इथे राहणं, म्हणजे तुमच्या आईला तुमच्या बहिणीला इथे घर मिळावं, राहायला मिळावं, एवढं महत्त्वाचं आहे ना, तर प्लीज तुम्ही असं सांगू नका ना, असं तो इथे रिक्वेस्ट करतो। आणि तो चला आवरूया असं म्हणून तिकडे रूममध्ये निघून जातो, आणि मानसी विचारात पडले की ह्या माणसाने किती काय काय केलं आहे आपल्यासाठी। तर इकडे रजनी डायरेक्ट काय 1 लाख म्हणून इथे ओरडते, तर हो मी मशीन घेतलं आहे विकत, आणि 1 लाखाचं मला तुला माहिती आहे ना मला अँटिक गोष्टी किती आवडतात असं रणजित इथे सांगतोय। तर रजनी म्हणते अरे पण 1 लाखासाठी तू ती मशीन घेतलीस, खरं त्या मशीन घेतल्यामुळे मानसीच्या मनावर काहीतरी म्हणजे वेगळंच वाटले, तिला तिचा गैरसमज झाला आहे, तर तुला कळतंय का तू काय केलेस ते, तू मशीन घेतलीस असल्यामुळे तिला वाटले की सगळ्या गोष्टी पैशानं विकत घेता येतात, आणि ती आणखीनच चिडली आहे तुझ्यावर, तिला तुझं जे काही मशीन वगैरे घेतलंयस ते तू पटलेलं नाही आहे। तर इथे रणजित म्हणतो की आई तुला हे सगळं कसं कळलं, रजनी ते बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करते आणि म्हणते ते काही महत्त्वाचं नाही आहे, पण त्यानंतर काय झालं, ती जेव्हा मशीनच्या तू लिलावात नाही ते घरी गेलास, ती घरी गेल्यानंतर तू लग्नाचा विषय काढला, आणि लग्नाचा विषय काढल्यानंतर तिने ठाम नकार दिला लग्न करायला तुझ्याशी, आणि त्यामुळे ना ती चिडून घर सोडून निघून गेली आहे, शोभाला तिने असं सांगितलं। त्या रणजितला म्हणतोय आई तुला हे सगळं कसं कळलं की मी मशीन वगैरे घेतले ते, मग तर रजनी विचारायचा प्रयत्न करते रणजितला की तू मशीन घरात का नाही आणलीस, तिथेच ठेवलीस ती, तर एका चांगल्या माणसासाठी मी हे केलं, आणि ते आम्हाला मदत करतात त्यांच्यामुळेच मानसी इथे भेटले असं तो इथे त्यांना सांगतो। तर इकडे भिंतीवर प्रेक्षकांनो संपतरावांचा इथे फोटो लागलेला आहे,
खरंच खूप वाईट वाटलं आहे असं फोटो वगैरे लावताना, ते बघताना. पण तो ते फोटो लावून देतो संपतरावांचा, स्वतः नमस्कार करतो आणि मग मानसीला म्हणतो की तुम्ही नमस्कार करा. ती त्या फोटोवरून हात फिरवते, तिच्या डोळ्यात इथे पाणी येते आणि मग तेजस तिला म्हणतो की तुमच्या डोळ्यात पाणी बघण्यासाठी हा फोटो इथे लावलेला नाही आहे, तुमच्या आनंदातले दिवस, तुमचे आनंदाश्रू त्यांनी बघावेत म्हणून इथे मी हा फोटो लावला, असं तो तिला समजावतो. तिचे डोळे पुसायला जातो. एका दिवसामध्ये असं एकदम त्यांच्याकडे म्हणजे जवळीक म्हणणार नाही मी, पण असं तो डोळे पुसायला जातो पण लगेच इकडे थांबतो आणि तुम्ही डोळे पुसा असं म्हणून सांगतो आणि तो इथनं निघून जातो. तो निघून गेल्यानंतर मानसी इथे विचार करते की किती हा तेजस चांगला आहे आणि त्यानं म्हणजे स्वतःच्या घरात चोरी केली, आपल्याला पैसे दिलेत आणि स्वतः शिक्षा सहन करतोय, घराबाहेर राहत आहेत स्वतः शिक्षा सहन करून, आणि मी ह्याच्यातनं नक्की तुम्हाला बाहेर काढीन. तुमच्या पुढे जी काही संकट येतील ती मी त्याच्याबरोबर उभी असेन आणि तुम्हाला मानाने घरामध्ये परत घेऊन जाईन असं तिथे निश्चय करते. तर इकडे तेजस रात्रीच्या वेळी डब्याची वाट बघतोय. गीता वहिनी अजून आलेली नाही आणि इकडे छाया आणि विनोद दोघं पण इकडे वाट बघतायत आणि तेजसला कसं जेवायला मिळणार नाही ह्याचा विचार ते करतायत. गीता वहिनी अजून आलेली नाही आहे त्यामुळे तो असा म्हणजे वाट बघतोय. सगळ्यांना माझ्यामुळे त्रास झाला, गीता वहिनीला कामावर जाऊन परत यावं लागतं इकडे, तात्यासाहेबांनी जरी मला बाहेर काढलं असलं तरी त्यांनासुद्धा इथे त्रास होत असणार, आईलासुद्धा त्रास होत असणार, सगळ्यांना माझ्यामुळे त्रासच होतोय असं तो इथे विचार करतोय. मानसी तेवढ्यात त्याला शुकशुक करते आणि तो मी जेवला का असं खुणेनंच विचारते. तर हो मी जेवलो असं म्हणून तो इथे ढेकर काढतोय आणि मानसीकडे बघून हसतोय. पण हे दोघांचं बोलणं किंवा जे काही खाणाखुणा इकडे विनोद आणि छाया पण बघतायत बरं का, आणि त्यांना पण कळत नाही की हे नेमकं काय चाललंय ते, कारण इथे तर ह्यांचं भांडण आहे. आणि हे जेव्हा त्यांना कळेल आणि त्याच्यानंतर नवीनच नाटक हे चालू करतील दोघं जण काढी लावायचं, तर त्यांना सांगितलंय खरं इथे माझं जेवण झालंय म्हणून, पण त्याला तर इथे भूक लागली आणि आता गीता आलेली आहे म्हणजेच वहिनी आलेली आहे डबा घेऊन. सॉरी आज उशीर झाला हां मला यायला असं म्हणून ती सांगते आणि ती डबा घेऊन आत यायला. तर इथे ह्या दोघांच्या प्लॅननुसार इथे चालू आहे. तर छाया ओढते त्याला नाईट वॉक करायला जाऊया, शतपावली घालणं गरजेचं आहे आणि आता ती वेळ आलेली आहे असं म्हणून ना मुद्दामून तिचा हात तो सोडून देतोय आणि तो जो काही डबा आणलेला असतो गीताने तो सगळा खाली इथे सांडतो, म्हणजे तेजसला जेवायला मिळू नये हा एवढाच एक उद्देश होता त्यांचा आणि हे सगळं ते मुद्दामून करतात. गीता चिडते आणि विनोद भाऊ तुमच्या बायकोला बरोबर बघून चालता येत नाही का वगैरे असं बोलायला लागते. तर भाऊ काय भाऊ आणि मी काय मुद्दामून नाही केलं, हात सटकला असं म्हणून ती ते छाया बाजू सावरायचा प्रयत्न करते आणि लगेच इकडे तेजस पण तिची चेष्टा करतो आणि म्हणतो ओ तू ज्यांच्यासाठी काम करतेस ना त्यांना जाऊन हे सांग असं वगैरे सगळं सांगतो तो. आणि म्हणजे कुणासाठी तर तिला आधी कळतच नाही. मग लगेच तुमच्या वहिनी म्हणजे तुमची दीदी म्हणून ज्यांची पदर धरून असतात ना त्यांना जाऊन सांग वगैरे असं तो इथे त्याची उतरवतो त्या ह्याची छायाची, बोलतो तिला काहीतरी आणि मग त्याच्यानंतर इथे हे सगळं मुद्दामून जेवण सांडलेलं आहे. हे सगळा प्रकार जो काही घडतोय तो इकडे मानसी खिडकीतून बघतीये आणि विनोद जाताना सांगून जातो हे सगळं भरा चांगलं दिसत नाही आहे ते, आणि बिचारी ही दोघांना जेवण भरायला लागतायत. ही दोघं आतमध्ये गेलेत आणि गीता वहिनी आणि तेजस ते काही जेवण सांडलेलं असतं खरकटं पडलेलं असतं ते सगळं असं भरतायत आणि अगदीच थोडंसं वरचं शिल्लक राहतंय. गीता वहिनी म्हणते की मी जाऊन परत एकदा तुमच्यासाठी डबा करून आणते, जेवण घेऊन येते काहीतरी खायला. तर तेजस म्हणतो नको हा एवढासा भात आहे तो मी खाईन, काळजी करू नकोस. तर गीता म्हणते की अगं 2 घासाचा असतो भात आणि तो तुम्ही कसा जेवणार आहात वगैरे असं ती इथे विचारते त्याला, पण तो म्हणतो की ठीक आहे मी इथे जेवतो. आणि मग नंतर गीताना त्याला छान समजावते आणि उद्या एके ठिकाणी इंटरव्ह्यूला तुम्ही जावा, त्या गायत्री वहिनींचे पैसे तुम्ही देऊन टाका, मी त्या सरांशीच सगळं बोलली आहे, त्यांना सगळं सांगितलं आहे, फक्त तुम्ही प्लीज उद्या इंटरव्ह्यूला जावा असं ती इथे त्याला सांगते. तर तो ठीक आहे म्हणतो आणि त्याच्यानंतर इकडे बघा प्रेक्षकांना ह्या दोघांचं इकडे बोलणं चालू आहे आणि उद्या तेजसचा वाढदिवस आहे तर उद्या तुम्हाला काय स्पेशल करू आणि काय पाहिजे तुम्हाला. तर तेजस म्हणतो की मला काही नको, मला यावर्षी कुणाकडून गिफ्टही नको, मीच उद्या सगळ्यांना सरप्राईज गिफ्ट देणार आहे. तर कसं, तर इंटरव्ह्यूला जाऊन मीच उद्या सगळ्यांना सरप्राईज गिफ्ट देणार आहे. मग लगेच इकडे गीता वहिनी म्हणते की मी उद्या तुमच्यासाठी जेवणात वालाची भाजी, दही पोहे, चपाती म्हणजे पोळी असं सगळं तुमच्या आवडीचं जेवण करून आणते. आणि तेजसला इथे आठवण येते की वालाचे म्हणजे आईच्या हातचे दही पोह्यांची इथे आठवण येते आणि तो म्हणतो म्हणजे गीता वहिनी सांगते की आई पण जेवत नाही आहेत नीट व्यवस्थित आणि तुम्ही काहीतरी लवकरात लवकर करा असं म्हणून सांगते ती, कारण आबा सांगत असते तिला की आई कशी म्हणजे जेवत नाही आहे घरात, आई किती काळजी करते तुमची आणि तुम्ही प्लीज उद्या इंटरव्ह्यूला जावं असं वगैरे ती इथं सगळं सांगत असते. आणि तेवढ्यात नाही इथे मानसी येते ताट घेऊन आणि त्याच्यानंतर गीता हळूच उठते आणि म्हणते भाऊजी
तुम्ही पळून जाऊन लग्न केलं. आणि ते ऐकल्यानंतर तेजस पण उठून बसतो आणि म्हणतो हो काहीतरी काय बोलताय. आणि ही मानसी असं म्हणून त्या सांगतात, म्हणजे ह्या मिस मानसी असं म्हणून सांगतात. आणि मानसी जेव्हा गीता वहिनींकडे बघते तेवढ्यात तिला आठवतं की आपण ह्या आधी कुठेतरी भेटलोय का. आणि तिला आठवतं ते साड्यांच्या दुकानात, म्हणजे ड्रेस घ्यायला जेव्हा गेलेली असते त्यावेळेला कसा ड्रेस घेतला, कारण तेव्हा तेजसने पण मदत केलेली असते ना. ड्रेस हिच्या आवडीचा असतो आणि ओढणी जी काही असते ती तेजसच्या आवडीची असते. हे सगळं तिला आठवतं. म्हणजे ती टोमणा मारते, हो ड्रेस एकाच्या आवडीचा आणि ओढणी एकाच्या आवडीची असं म्हणते. आणि इकडे गीता हसत असते आणि ती चेष्टा करत असते या दोघांची की जोडी छान आहे वगैरे असं म्हणून, म्हणजे चिडवायचा प्रयत्न करत असते. प्रेमाने जेवण आणलंय, जेवून घ्या, प्रेम आलंय तुमच्यासाठी. मग लगेच इथे चेष्टा मस्करी चालू असते. मानसी क्षणभरासाठी ते हरवते विचार करत की मंगळसूत्र जेव्हा बाबांनी हातात हात घेऊन ठेवलं शेवटच्या क्षणी, त्याचा नेमका अर्थ काय येतो ह्यांना सांगूया का, किंवा की ह्यांना माझी म्हणजे मला काळजी वाटते आणि मी सांगू का यांना, तर हा जो काही अर्थ आहे तो सगळा सांगू का असं वगैरे तिथे विचार करते. आणि क्षणभरासाठी हरवते तिच्याच विचारात. आणि तेजस तिला नेहमीप्रमाणे जागा करते कुठे हरवलात. आणि मग नंतर ओळख करून देतो, ही गीता वहिनी सूरज दादाची बायको असं म्हणून तो इथे सांगतो. आणि मग त्याच्यानंतर इथे ओळख वगैरे होते त्या दोघांची आणि हसतात. आणि मग जेवण आणलेलं असतं ते जेव्हा मग लगेच हा म्हणतो की नाही वहिनीने जेवण आणलं होतं, मी जेवलोय, भात तर गळ्यापर्यंत आला आहे, खूप पोट भरलंय, पण प्रेमाने आणलं तर घ्या असं म्हणून तो इथे वहिनी पण इथे आग्रह करतात. आणि मग मिस मानसी म्हणून म्हणजे आईनं हाक मारली वाटतं असं म्हणून तो इथे त्या मानसीला कटवतो आणि पाठवून देतो आतमध्ये. आणि ती गेल्यानंतर इथे तेजस म्हणतो की वहिनी तिचा ऑलरेडी मी दुसरीकडे जोडी जुळवतोय आणि तुझे जोड्या लावा जे काही चालू आहे ना ते कृपया बंद कर, कारण मी तिचं दुसरीकडे जुळवायचा प्रयत्न करतोय. आणि लगेच इथे गीता पण म्हणते की तुम्हाला हवी, बरं झालं तुम्ही तिला इथे घरामध्ये आणलं, तुमची काळजी घेणारी अशी कोणीतरी हवी होती, ती आता आलेली आहे असं वगैरे ती इथे सांगत असते. विचार करायला हरकत नाही असं वगैरे इथं बोलत असते. मग काय होईल प्रेक्षकांना, तुम्हाला काय वाटतं, जुळेल का मानसीचं आणि तेजसचं, तर बघूया आपण त्याच्यासाठी सिरियल. आणि इथे उद्याच्या भागामध्ये पाळणा म्हणायची वेळ येते. दरवेळी पाळणा तेजस म्हणतो, पण इथे यावेळी तेजस नाही आहे तर आईंना म्हणजे पाळणा म्हणायला सांगतायत सगळे. पण तेवढ्यातच तिकडे गोपाळकृष्णाचा पाळणा तेजस म्हणायला चालू करतो. नेमकी ही जादू कशी झाली आहे ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सिरियल थोडं तुझं थोडं माझं. नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा.